झाली का काम सगळी? हा, आमचे मित्र कुठे आहेत? गणेश शेठ दिसत नाहीत. तुमचे मित्र गणेश शेठ थोडे बाहेर गेलेत बाजारामध्ये. वहिनी, तुम्हाला एक विचारायचं होतं. हा, विचारा ना भाऊजी. नवरा बायकोच्या संसारामध्ये जास्त कष्ट कोण करतो? नवरा की बायको? अहो भाऊजी, काय विचारणं झालं का? बायको करते कष्ट जास्त, अजून कोण करतं? तेच तर, माझा म्हणायचा अर्थ तोच आहे. आता बघा, हे तुमचं घर कोणाच्या नावावर आहे? आमच्या सासूच्या. अजून कोणाच्या? बघा, हेच तर खरंय. तुमच्या सासऱ्याचा तुमच्या सासूवर किती जीव आहे याच्यावरच दिसतं ना. माझं उदाहरण घ्या ना. परवाच एक फ्लॅट घेतला, तो पण बायकोच्या नावाने. 4 तोळ्याचं गंटन घेतलं, बायकोलाच. अय्या भाऊजी, खरंच की काय? मला काय जास्त बोलायचं नाही. भरल्या संसारात काय आग लावायची नाही मला. चाललो मी. तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टी सांगितल्या मी. तुम्हाला काय करायचं ते करा आता. आई ग, दमलो. आले का तुम्ही? या या. हे घर आहे ना, आत्ताच्या आत्ता माझ्या नावावर करायचं. कळालं का तुम्हाला? नाहीतर 4 तोळ्याचं गंटन मला करून द्यायचं आजच्या आज. ए बाई, तुला काय येड लागलंय का? का ताप आलाय? का ताप जास्त चढलाय डोक्यात? का बुद्धी भ्रष्ट झाली तुझी? कळा ना मला तर. ते मला काय माहित नाही. ते भाऊजी आले होते, त्यांनी त्यांच्या बायकोच्या नावावर सगळं केले. मला पण माझ्या नावावर सगळं पाहिजे. कळालं का? तू त्या बावळाटाचं ऐकून माझ्याशी बोलतेस. कळतंय का तुला काय जरा? तो आपल्या दोघांमध्ये भांडणं लावायला बघतोय आणि तुला कळत नाहीये ते. मला भूक लागली, जेवायला दे, चल लवकर. तुम्ही आधी घराच्या बाहेर निघा. देव माणसाला नावं ठेवताय तुम्ही. निघा घराच्या बाहेर. आणि हा, ते 4 तोळ्याचं गंटन घेऊन आल्याशिवाय घरात काय घेणार नाही तुम्हाला. लक्षात ठेवा. जायला कळीचा नारद मुनी कळ लावून गेला. इथं सोन्याची तार घ्यायचे वांदे आणि 4 तोळ्याचं गंटन मागते. आली मोठी. चल फुट. वहिनी, बरोबर दिशेने चाललेत तुम्ही. प्रयत्न चालू ठेवा. निदान घर तरी नावावर होईल. कसलं घर आणि कसलं गंटन. आम्ही आहे तिथंच राहणार. वहिनी, विचार बदला, परिवर्तन घडवा. लक्षात ठेवा. मित्रांनो, आमची व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुरवेज मराठी कार्टून.